त्याच्यानंतर आहे, आता तुम्हाला याच्यामधला एक मेजर घटक तुम्हाला समजून घ्यायचा आहे, ते म्हणजे काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. आता या जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने समजून घेतल्या तर तुम्हाला रिमोट सेन्सिंग सर्व समजले. त्याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट आहे की रिमोट सेन्सिंग समजून घेताना तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे, काय आहे, तुम्हाला जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे तो समजून घ्यावा लागेल. स्पेक्ट्रम है ना, हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे तो पहिले आपल्याला समजून घ्यायचा पाहिजे है ना. आता हा जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे तो कसा समजून घ्यायचा हे समजून घेतलं पाहिजे. आता बघा एक आहे, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय आहे, एक तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय आहे, सूर्यापासून येणारी जेवढी काही किरणं आहेत, सूर्यापासून येणारी जेवढी काही किरणं आहेत त्या किरणाला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणत असतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणत असतो. ह्या रेडिएशन्स आहेत. आता या किती प्रकारच्या रेडिएशन आपण सूर्य आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवतो किंवा सूर्यापासून किती प्रकारच्या रेडिएशन निघत असतात, तर त्याच्यामध्ये ज्या रेडिएशन्स आहेत त्या रेडिएशन मी इथं उल्लेख करतो, ह्या सूर्यापासून निघणाऱ्या रेडिएशन्स आहेत. पहिली जी रेडिएशन आहे ती रेडिएशन आहे ती म्हणजे रेडिओ वेव्हज. कोणती आहे, रेडिओ वेव्हज. कोणती आहे, रेडिओ वेव्हज. त्याच्यानंतर दुसरी जी आहे तिला म्हणतो आपण मायक्रोवेव्हज. त्याच्यानंतर जी आहे ती आहे इन्फ्रारेड. कोणती आहे, इन्फ्रारेड. त्याच्यानंतर जी आहे तिला म्हणतो आपण व्हिजिबल लाईट है ना. व्हिजिबल लाईट, आपला लाईट, आपला प्रकाश जो आपण डोळ्याने पाहू शकतो तो जो प्रकाश आहे त्याला काय म्हणतो आपण, व्हिजिबल लाईट. त्याच्यानंतर जी आहे त्याला म्हणतो अल्ट्राव्हायोलेट. त्याच्यानंतर जी आहे त्याला म्हणतो आपण एक्स रे. आणि त्याच्यानंतर जी आहे त्याला म्हणतो आपण गॅमा रेज. ठीक आहे, गॅमा रेज. आता याच्यानंतरही आणखी एक रेडिएशन आहे ती म्हणजे काय आहे, त्याला कॉस्मिक म्हणतात. कॉस्मिक रेज म्हणतात है ना, कॉस्मिक रेज. पण आपल्याला याचा उल्लेख करायचा नाहीये कारण तो आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा रिमोट सेन्सिंग मध्ये त्याचा काही उल्लेख, आपल्याला त्याचा काही गरज पडत नाही, त्याच्यामुळे काही विषय नाही. आपल्याला ह्या ज्या काही रेडिएशन्स आहेत, या ज्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, याचा अभ्यास आपल्याला या टॉपिकच्या अंतर्गत करायचा आहे. आता ह्या ज्या काही रेडिएशन्स आहेत ह्या रेडिएशन तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजे मित्रांनो. याच्यामध्ये गफलत करून चालणार नाही. या जर माहिती असतील तुम्हाला या फिजिक्स मध्येही विचारल्या जाऊ शकतात, तुम्हाला कुठेही त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही एखादी कोणतीही नवीन टेक्नॉलॉजी जर तुम्हाला बघायची असेल आणि त्याच्या डिटेलमध्ये जायचं असेल तर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन माहिती पाहिजे. म्हणून हा खूप महत्वाचा टॉपिक आपल्याला इथं आहे आणि हा तुम्हाला ताकदीने करायला लागेल. मग आता ह्या ज्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत या कशा पद्धतीच्या, कोणत्या आहेत, काय आहेत, ह्या समजून घ्यायच्या आहेत. आता एक लक्षात घ्यावा, बऱ्याच साऱ्या मुलांना ह्या ज्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत त्या पाठ होत नाहीत, समजत नाहीत आणि कधी कधी विसरूनही जातात. तर एक गोष्ट लक्षात ठेवतो, यासाठी एक ट्रिक आहे, त्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही लक्षात ठेवा. माझं एक गाडी आहे, काय माझं एक गाडी आहे. गाडी कशी आहे, XUV आहे. कशी आहे, माझं एक गाडी आहे, माझं एक गाडी आहे, ती कशी आहे, XUV आहे. XUV माहिती आहे तुम्हाला, नवीन गाडी आलेली XUV म्हणतो आपण त्याला. माझं एक गाडी आहे XUV है ना. मग त्याच्यात ही जी XUV आहे ही XUV घेऊन आय एम गोइंग टू रायगड. मी रायगडवर गेलो. आता हे जे काही स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटमध्ये सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन येऊन गेल्या. काय आहे, माझं गाडी आहे, गाडी कोणती आहे, XUV गाडी आहे. गाडी कोणती आहे, गाडी म्हणजे G म्हणजे काय, गॅमा रेज, X म्हणजे काय, एक्स रेज, U म्हणजे काय, अल्ट्राव्हायोलेट, V म्हणजे काय, व्हिजिबल लाईट. ठीक आहे, व्हिजिबल लाईट, व्हिजिबल लाईट झाला है ना. मग काय आहे, माझं XUV गाडी आहे. देन आय एम गोइंग टू रायगड. आय एम म्हणजे काय, आय म्हणजे काय, इन्फ्रारेड, एम म्हणजे काय, मायक्रोवेव्ह, आर म्हणजे काय, रेडिओ वेव्हज. आय एम गोइंग टू रायगड असं लक्षात ठेवा. म्हणजे काय आहे, सिंपल, तुम्हाला पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन
जो काय आहे तो जो स्पेक्ट्रम आहे तो पाठच होऊन जाईल. जर काही मुलांना अशा पद्धतीची लक्षात राहत नसेल आणि थोडंसं फनी टाईप पाहिजे असेल आणि तुमच्या लेवलचं पाहिजे असेल तर त्यासाठी पण माझं एक ट्रिक आहे. ती काय आहे? एक ट्रिक आहे बघा, रेडिओ मिर्ची. काय आहे? रेडिओ मिर्ची आय लव्ह यू एक्स गर्लफ्रेंड. हे लक्षात ठेवा. काय आहे? रेडिओ मिर्ची. रेडिओज एम म्हणजे काय? मायक्रोवेव्ह. रेडिओ मिर्ची आय हा आय हा एल हा यू आय एल आय लव्ह यू एक्स आणि गर्लफ्रेंड. जी फॉर गॅमा रेज. एक्स म्हणजे काय? एक्स रेज. यू म्हणजे काय? अल्ट्राव्हायलेट. व्ही म्हणजे काय? व्हिजिबल लाईट. एल म्हणजे व्हिजिबल लाईट. आय म्हणजे काय? इन्फ्रारेड. एम म्हणजे काय? मायक्रोवेव्ह. आर म्हणजे काय? रेडिओज. आता अशा दोन पद्धतीच्या ट्रिक मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या इतर दोन्ही पैकी कोणतेही तुम्ही लक्षात ठेवा. एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर हा जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर काय महत्वाच्या आहेत? तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात म्हणजे समजून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी एक आहे ती म्हणजे काय आहे? हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग जे आहे, रिमोट सेन्सिंग जे आहे इथपासून म्हणजे काय आहे? व्हिजिबल लाईट पासून, व्हिजिबल लाईट पासून हा जो व्हिजिबल लाईट आहे या व्हिजिबल लाईट पासून तर समोर है ना, इथपासून तर इथपर्यंत है ना, हे जे काही वेव्हलेंथ आहे या वेव्हलेंथ मध्ये रिमोट सेन्सिंग होते. सिंपल तुम्हाला स्पष्ट सांगतो की सर्वात जास्त रिमोट सेन्सिंग कुठे झालेली आहे, सर्वात जास्त रिमोट सेन्सिंग कोणत्या वेव्हलेंथ मध्ये झाले असं क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. तर ते आहे व्हिजिबल लाईट एक. दुसरं आहे इन्फ्रारेड. याच्यामध्ये नियर इन्फ्रारेड है ना, शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड है ना, अशा पद्धतीने. तिसरं काय आहे? मायक्रोवेव्ह. आणि चौथं काय आहे? रेडिओ वेव्हज. ह्या ज्या काही 4 वेव्हलेंथ आहेत या 4 वेव्हलेंथ मध्ये सर्वात जास्त रिमोट सेन्सिंग आपल्याला झालेली पाहायला मिळते. त्याच्यामध्ये हे जे 3 आहेत या 3 मध्ये पाहायला मिळते. आणि चौथं एक जो अल्ट्राव्हायलेटचा नियर अल्ट्राव्हायलेट म्हणतो आपण, नियर अल्ट्राव्हायलेट हा जो काही पोर्शन आहे या पोर्शन मध्ये पण रिमोट सेन्सिंग होते. पण ती केव्हा होते? ती कशासाठी होते? ती जी रिमोट सेन्सिंग आहे ती केव्हा होते? तर जेव्हा रेअर अर्थ मटेरियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तेव्हा त्यासाठी जी केलेली रिमोट सेन्सिंग आहे ती कशामध्ये केली जाते? अल्ट्राव्हायलेट रेजच्या माध्यमातून ती केली जाते. आणि हे काय आहे? हे थोडंसं आपल्याला हे जे काही आपल्याला रिमोट सेन्सिंग आहे हे आपल्याला क्वचितच पाहायला मिळते, पण याच्यामध्ये पण रिमोट सेन्सिंग होते. मग रिमोट सेन्सिंगचा पट्टा कोणता आहे? व्हिजिबल लाईट, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ वेव्हज. याच पट्ट्यामध्ये रिमोट सेन्सिंग होते. आणि अल्ट्राव्हायलेट युव्ही मध्ये रिमोट सेन्सिंग का होत नाही? याचं रिझन एक आहे की युव्ही पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. म्हणून याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग होत नाही. त्याच्यानंतर एक्स रेज पृथ्वीपर्यंत पोहोचतात का? नाही. हे कुठं अडकतात? हे एक्झोस्फिअर मध्ये अडकतात, एक्झोस्फिअर मध्ये अडवले जातात. आणि हे जे काही अल्ट्राव्हायलेट आहे हे कुठे अडवले जातात? हे कुठे अडवले जातात? हे स्ट्रॅटोस्फिअर मध्ये, ओझोनोस्फिअर म्हणतो आपण त्याला, ओझोनोस्फिअर मध्ये अडवले जातात. हे कुठे? एक्झोस्फिअर मध्ये अडवले जातात. गॅमारेज कुठे अडवले जातात? हे पण एक्झोस्फिअर मध्ये अडवले जातात. जर गॅमारेज आणि एक्सरेज पृथ्वीवर आले तर पृथ्वीचं पूर्ण जीवन नष्ट होऊ शकतंय, म्हणून ते आतपर्यंत येत नाही. बरं, हा या इथंच अडवले जातात. का अडवले जातात? तर त्यांची जी वेव्हलेंथ आहे, आता यांची वेव्हलेंथ बघा तुम्ही. पहिली गोष्ट, यांची जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ अशी आहे, अशा पद्धतीची वेव्हलेंथ आहे. इकडे आहे रेडिओज, इथं आहे मायक्रोवेव्हज, इथं आहे इन्फ्रारेड, इथं आहे व्हिजिबल लाईट, इथं आहे अल्ट्राव्हायलेट, इथं आहे एक्स रे, इथं आहे गॅमा रेज. मग याची जी काही वेव्हलेंथ आहे यांची वेव्हलेंथ खूप कमी असल्यामुळं छोटे छोटे जे मायक्रो कन्स आहेत त्या कणाला लावून ती वापस जाऊ शकते. मग एक्झोस्फिअर मध्ये जे काही बारीक बारीक कण आहेत त्यांना थाडूनच
हे जे काही गॅमा रेज एक्सरेज आहेत, या एक्सरे गॅमा रेज आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज तर ओझोनचा जो स्पेअर आहे त्या ओझोनच्या स्पेअर मधून वापस जात आहे ना, तिथंच कॅप्चर केले जाते. एक्सरे ते काय आहे, त्या एक्झोस्पेअर मध्ये अडवले जातात आणि अल्ट्राव्हायोलेट कुठे अडवले जातात, हे ओझोनोस्पेअर मध्ये अडवले जातात. त्याच्यामुळे ते पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाही, म्हणून त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग शक्यता होत नाही है ना. याच्यामुळं रिमोट सेन्सिंग होत नाही त्याच्यामध्ये. पण रिमोट सेन्सिंग होते कुठं, जो काही अल्ट्राव्हायोलेटचा थोडासा पोर्शन आहे तो, जो की नियर अल्ट्राव्हायोलेट रेजचा म्हणतो आपण, तिथपासून तर रेडिओ वेव्हज पर्यंत या सर्व वेव्हज मध्ये काय होतं, रिमोट सेन्सिंग शक्य आहे. अशा टाईपचा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर विचारला नसेल तर काय आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की रिमोट सेन्सिंग मध्ये हा महत्वाचा पार्ट आहे. इथं पण रिमोट सेन्सिंग मध्ये काय रिमोट सेन्सिंग केली जाते आणि हा तुम्ही पक्क लक्षात ठेवलं पाहिजे आलेला. आणि याच्या बेसिसवर तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. ठीक आहे, हे गोष्ट झाली क्लिअर. त्याच्यानंतर आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रिमोट सेन्सिंग मध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता ही जी काही वेवलेंथ आहे, आता हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे, एक लक्षात घ्या, याच्या गोष्टी काही लक्षात घेतल्या पाहिजे. हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत यांची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता हा जो काही रेडिओ वेव्हज आहेत, इथं रेडिओ वेव्हज आहेत, इथं मायक्रोवेव्ह आहेत, इथं इन्फ्रारेड आहेत, इथं व्हिजिबल लाईट आहे, इथं युव्ही आहेत, इथं एक्स आहेत, इथं गॅमा रेज आहेत. ठीक आहे, एवढं झालं. हा व्हिजिबल लाईटचा पोर्शन आहे, हा व्हिजिबल आहे. व्हिजिबल लाईटचा आणखी एक स्पेक्ट्रम आहे, त्याला व्हिबग्योर म्हणतो आपण. है ना, व्हिबग्योर म्हणतो आपण. हा जो व्हिबग्योर आहे हा पण याचा व्हिजिबल लाईटचा पोर्शन आपल्याला पाहायला मिळतो. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर याची वेव्हलेंथ, याची फ्रिक्वेन्सी आणि यांचं अँप्लिट्यूड. आता ही काय भानगड आहे, वेव्हलेंथ काय आहे, फ्रिक्वेन्सी काय आहे आणि अँप्लिट्यूड काय गोष्ट आहे, या तीन कन्सेप्ट इथे आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. वेव्हलेंथ म्हणजे काय आहे, हे जे काही दोन ट्रॉ आहेत है ना, हे जे काही दोन ट्रॉ आहेत, या ट्रॉ मधलं जे अंतर आहे, हे अंतर किती आहे त्याला म्हणतात वेव्हलेंथ है ना. याला मी मोठं केलं, अशा पद्धतीने दाखवलेलं आहे, याला म्हणतात वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय आहे, दोन ट्रॉच्या अंतर्गत दोन ज्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मधले जे काही वेव्हज आहेत त्या वेव्हजच्या दोन ट्रॉ मधलं अंतर याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो वेव्हलेंथ. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे, हा जो काही वेव्हलेंथ आहे, ही वेव्हलेंथ एका सेकंदामध्ये किती प्रमाणात व्हायब्रेट होते, किती प्रमाणात स्पंदन करते, त्याला काय म्हणतो आपण, त्याची फ्रिक्वेन्सी म्हणतो. फ्रिक्वेन्सी म्हणतो म्हणजे एका सेकंदामध्ये ती किती पद्धतीने, त्या एका सेकंदामध्ये किती वेळेस ती खालीवर होते, किती वेळेस ती कंपन पावते, कंपन पावण्याच्या ज्या फ्रिक्वेन्सी त्याला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी म्हणतो. ही एका सेकंदामध्ये किती वेळेस कंपन पावते त्याला आपण त्याची फ्रिक्वेन्सी म्हणतो. या वेव्हलेंथची फ्रिक्वेन्सी झाली. त्याच्यानंतर अँप्लिट्यूड म्हणजे काय, अँप्लिट्यूड म्हणजे काय आहे, ही जी वेव्हलेंथ आहे या वेव्हलेंथने किती एनर्जी कॅरी केलेली आहे, या एनर्जी याच्यामध्ये किती एनर्जी आहे, वेव्हलेंथ मध्ये किती एनर्जी आहे हे दाखवायचं काम कोण करतो, अँप्लिट्यूड करत असतो. ठीक आहे, मग ह्या तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एक आहे वेव्हलेंथ, वेव्हलेंथ म्हणजे काय, हे अंतर आहे. मग आता एक लक्षात ठेवा, ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेव्हलेंथ जास्त आहे त्याच्यामध्ये एनर्जी कमी असते. म्हणजे वेव्हलेंथ जास्त कुठं आहे, इथं वेव्हलेंथ कशी आहे, जास्त आहे. याची फ्रिक्वेन्सी कशी असेल, मग फ्रिक्वेन्सी कशी आहे, कमी आहे. आणि याच्यामध्ये एनर्जी किती आहे, कमी आहे. कारण एनर्जी कशावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी जास्त पाहिजे. जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर एनर्जी जास्त असते. मग इथे एनर्जी किती आहे, रेडिओ वेव्हज, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड रे ज्या आहेत, व्हिजिबल लाईट आहे, यांच्यामध्ये किती आहे, व्हिजिबल लाईट मध्ये तर जास्त आहे, पण हे जे तीन रेडिएशन आहे याच्यामध्ये एनर्जी किती आहे, याच्यामध्ये खूप कमी आहे. एनर्जी सर्वात जास्त कुठं आहे, एनर्जी सर्वात जास्त इथं आहे. म्हणजे काय आहे, जिथं फ्रिक्वेन्सी जास्त आहे, मग इथं कसं वेव्हलेंथ कशी आहे, इथं वेव्हलेंथ कशी आहे, इथं वेव्हलेंथ कमी आहे.
आहे दिसते तुम्हाला, इथं वेव्हलेंथ खूप कमी आहे ना, वेव्हलेंथ कमी, इथं जास्त आहे, इथं वेव्हलेंथ कमी आहे. इथं फ्रिक्वेन्सी कशी आहे, फ्रिक्वेन्सी कशी आहे, इथं फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. इथं एनर्जी कशी असेल, मग एनर्जी कशी असेल, इथं एनर्जी खूप जास्त आपल्याला पाहायला मिळते. मग लक्षात ठेवलं पाहिजे की व्हिजिबल लाईट पासून तर गॅमा रेज पर्यंत यांची जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ कमी आहे, फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि एनर्जी जास्त, फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि एनर्जी जास्त आहे. आणि इन्फ्रारेड पासून तर रेडिओ वेव्स पर्यंत यांची वेव्हलेंथ जास्त आहे, फ्रिक्वेन्सी कमी आहे आणि एनर्जी त्यांच्यामध्ये कमी आहे. आता याच बेसिसवर हे रिमोट सेन्सिंगचं फंडामेंटल आहे, बेसिक आहे, हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. याच्यामुळं रिमोट सेन्सिंग कुठं कुठं पॉसिबल आहे, हे जे 3 आहेत व्हिजिबल लाईट पासून, व्हिजिबल पासून तर हे जे काही रेडिओ वेव्ह पर्यंत आहेत, याच्यामध्येच रिमोट सेन्सिंग पॉसिबल आहे, बाकी ठिकाणी रिमोट सेन्सिंग पॉसिबल बिलकुल नाहीये. मग हे तुम्हाला इथं समजून घ्यायचं होतं. आणखी एक गोष्ट आहे, एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, ती म्हणजे काय, फोटॉन. हे जी काही एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पासून म्हणजे सूर्यापासून जी एनर्जी येणार आहे, त्याचं बेसिक युनिट काय आहे, त्याचं बेसिक फंडामेंटल युनिट काय आहे. हे जे काही लाईट आहे, त्या लाईटचं फंडामेंटल युनिट काय आहे, त्याला म्हणतो आपण फोटॉन. आता हे फोटॉन काय आहे, हे फोटॉन काय आहेत, एक मॉलिक्युल्स आहेत, कण आहेत. कशाचे, हे जे काही एनर्जी येणार आहे, हे जे काही लाईट आहे, त्या लाईटचं एक एकक आहे. लाईटचं काय आहे, लाईटचे कण आहेत. लाईटचे कण म्हणजे काय आहे, हे फोटॉन आहेत. आणि हे फोटॉन आपल्याला ह्या वेव्हच्या माध्यमातून पण आपल्याला दाखवता येतात, वेव्हच्या माध्यमातून पण आपण पाहत असतो. आता हे फोटॉन काय करतात, फोटॉन काय करत असतात, एनर्जी कॅरी करत असतात. मग त्याच्यामध्ये एनर्जी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला इथं पाहायला मिळतात. म्हणून हा फोटॉन पण महत्वाचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला रिमोट सेन्सिंग शिकवतो आपण, तेव्हा जे सेन्सर्स आहेत, ते सेन्सर काय करतात, हे जे फोटॉन आहेत, याच्यामध्ये हे जे काही कण आहेत, सूर्याच्या प्रकाशाचे जे कण आहेत, हे जे कण आहेत, एल्बर्ट आइन्स्टाईननी शोधलेला विषय आहे ना. हे जे कण आहेत, हे कण कॅप्चर करण्याचं साधन म्हणजे तुम्हाला सेन्सर्स आहेत. सेन्सर काय कॅप्चर करणार आहेत, हे जे फोटॉन आहेत, हे फोटॉन कॅप्चर करणार आहेत. म्हणजे काय करणार आहेत, इलेक्ट्रिक, हे जे काही सूर्यापासून येणारी जी किरण आहेत, त्या किरणामधला जो काही कण आहे, ते कण कॅप्चर करण्याचं काम करणार आहे. आणि त्याच बेसिस ही पूर्ण रिमोट सेन्सिंग चालत असते. एवढं क्लिअर आहे, ठीक आहे. समोर जाऊ, ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर आता हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, यांची आपल्याला वेव्हलेंथ पण बऱ्याच वेळेस विचारताना दिसते, आपल्याला आयोग विचारतो, वारंवार विचारतो. तर मग आता याची वेव्हलेंथ पण आपण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता लक्षात ठेवताना थोडं सिस्टमॅटिक पद्धतीने लक्षात ठेवा. काय आहे, आता व्हिजिबल लाईट आहे, व्हिजिबल लाईटची किती आहे, 400, किती आहे, 400 नॅनोमीटर, 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. आणि आयोगाने सर्वात जास्त, राज्यसेवेमध्ये सर्वात जास्त क्वेश्चन याच्यावर विचारलेले आहे. तुम्हाला पण विचारेल आता नेक्स्ट टाइम मध्ये, तुम्हाला तुमचाच नंबर आहे, कंबाईन वाल्याचा नंबर आहे. आता कोणाचा नंबर आहे, आता कंबाईन वाल्याचा नंबर आहे. तुम्हाला याच्यापैकी कोणती ना कोणती विचारून टाकेल, किंवा मिक्स मॅच करून तुम्हाला विचारून टाकेल. काय करेल, 400 ते 800, 400 ते 900 विचारेल. 900 ही कोणाची वेव्हलेंथ आहे, ती कोणाचीच नाही आहे, ती मिक्स आहे. व्हिजिबल लाईट आणि इन्फ्रारेड याची मिक्स आहे ती. त्याच्यामुळे अशी कोणतीच वेव्हलेंथ आपल्याला पाहायला मिळत नाही, है ना, ती मिक्स असू शकते. अशा टाईपचा क्वेश्चन पण तो विचारू शकतो, ठीक आहे. मग वेव्हलेंथ लक्षात ठेवताना कशी ठेवायची, पहिले तुम्हाला हे व्हिजिबल लाईट जी आहे, जे आपल्याला दिसतो प्रकाश, सूर्याच्या प्रकाश खूप जास्त आहेत, प्रकाशाची वेव्हलेंथ खूप जास्त आहे. आपल्याला फक्त त्याच्यामधला छोटासा पोर्शन दिसतो, तो म्हणजे एवढा, हा जो पोर्शन आहे हाच आपल्याला दिसतो. बाकीचा हा जो काही स्पेक्ट्रम आहे, हा आपल्याला डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी कधीच दिसत नाही. हे तुमच्या डोक्यात फिक्स करून घ्या. आपल्याला फक्त हाच व्हिजिबल लाईटचा हा छोटासा पोर्शन आपल्याला दिसतो एवढ्या मोठ्या स्पेक्ट्रम मधून. बाकीच्या स्पेक्ट्रमला पाहण्यासाठी आपल्याला इक्विपमेंट्स लागतात. इन्फ्रारेडला पाहण्यासाठी, मायक्रोवेव्हला पाहण्यासाठी, रेडिओला पाहण्यासाठी, एक्सरेला, गॅमा रेला, अल्ट्राव्हायोलेटला पाहण्यासाठी आपल्याला इक्विपमेंट लागतात. आपल्या उघड्या डोळ्यांनी ते दिसत नाही. काही अॅनिमल आहेत त्यांच्यामध्ये ही पाहण्याची किंवा हे ऐकण्याची ही क्षमता आहे. काहीच अॅनिमल आहेत, प्रत्येक अॅनिमलला त्या गोष्टी दिसत नाहीत, ठीक आहे. मग काय आहे, आपल्याला हे बघायचं आहे. मग त्याची वेव्हलेंथ आयोग वारंवार विचारतो, त्याच्यामुळे वेव्हलेंथवर आपल्याला चर्चा केली पाहिजे. आता हे पाठ केलं पाहिजे. काय आहे, व्हिजिबल लाईटचं जे काही वेव्हलेंथ आहे ती किती आहे, 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. पहिलं लक्षात ठेवा, है ना, 400 ते 700. मग 700 पासून तर 1 mm पर्यंत,
किती आहे 700 नॅनोमीटर पासून ते 1 nm पर्यंत किती आहे त्याला म्हणतो आपण इन्फ्रारेड. काय ही इन्फ्रारेड किती आहे या 700, हा 700 खाली या, खाली आल्यानंतर 700 ते 1 नॅनोमीटर 1 mm पर्यंत इन्फ्रारेड आहे. आणि 1 mm पासून 1 mm पासून तो 0.1 मीटर पर्यंत कोण आहे मायक्रोवेव्ह आहे. ही कोण आहे ही मायक्रोवेव्ह आहे. आणि 0.1 mm पासून तर 1 मीटर पर्यंत किंवा 1 किलोमीटर पर्यंत, 1 किलोमीटर म्हणतो मी, 1 किलोमीटर म्हणतो, 1 किलोमीटर पर्यंत जर आपल्याला पाहायला मिळते ती कोणती आहे त्याला म्हणतो आपण रेडिओ. रेडिओ म्हणतो. हीच लक्षात ठेवा. काय आहे 407 कोण आहे व्हिजिबल लाईट. हा आकडा पाठ करा पहिले, हा आकडा सर्वात जास्त पाठ असला पाहिजे. 400 ते 700 रटून टाका. 400 ते 700 व्हिजिबल लाईट आहे. 700 पासून पहिला 700 पासून तर 1 mm पर्यंत कोण आहे इन्फ्रारेड आहे. 1 mm पासून तर 0.1 mm पर्यंत 1 m पर्यंत किती आहे मायक्रोवेव्ह आहे. आणि 0.1 m पासून तर 1 मीटर किंवा 1 किलोमीटर पर्यंत कोण आहे रेडिओज आहे. या पद्धतीने अशा पद्धतीने लक्षात ठेवा. दुसरं इथून समोर या 400, इथं 400 घ्या. अल्ट्राव्हायोलेट आहे, हा अल्ट्राव्हायोलेट आहे. अल्ट्राव्हायोलेट अल्ट्राव्हायोलेट किती आहे 400 पासून तर 1 nm पर्यंत. आता nm मध्ये या, इथं mm मधून m मीटर पर्यंत गेलो आपण. आता इथं उलट थोडस nm मध्ये या. 400 nm पासून तर 1 nm पर्यंत कोण आहे हा अल्ट्राव्हायोलेट आहे. आता पुन्हा खाली या 1 nm टू 0.001 nm पर्यंत हे कोण आहे एक्स रे आहे. आणि पुन्हा हा जो आकडा आहे, हा जो आकडा मी इथं सांगतो तुम्हाला, हा जो आकडा आहे हा आकडा पुन्हा इथं घ्या, खाली घ्या, इथं पुन्हा खाली घ्या. खाली घेतल्यानंतर 0.0 nm पासून तर त्याच्या समोरचा जो आकडा असेल म्हणजे आणखी तो खूप सारे शून्य लावा, त्याच्यामध्ये कोण असेल त्याच्यामध्ये आपल्याला गॅमा रेज पाहायला मिळतो. अशा पद्धतीने हा जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे तो लक्षात ठेवा. आता या व्हिजिबल लाईट मध्ये पण आता बरेच सारे जे काही व्हिपग्योर मी तुम्हाला सांगितलं आहे तो व्हिपग्योर पण लक्षात ठेवायचा आहे. आता व्हिपग्योर मध्ये काय आहे व्हिजिबल लाईटची तुम्हाला आणखी एक आयडिया सांगतो. तर व्हिजिबल लाईटचा एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिजिबल लाईटचा ही जी वेवलेंथ आहे ही वेवलेंथ पण लक्षात ठेवा. कोण आहे व्हायोलेट जे कलर आहे, व्हायोलेट कलरचे कुठं आहे व्हायोलेट कलर हा इथं असेल, या बाजूला असेल. ना मी तुम्हाला एक काढून दाखवतो. हा व्हिजिबल लाईट हा स्पेक्ट्रम आहे व्हिजिबल. आता इथं व्हायोलेट आहे, व्हायोलेट इकडल्या साईडला आहे, रेड इकडल्या साईडला आहे. रेड हा जो रेड आहे हा इथं असेल, व्हायोलेट इथं असेल, असा स्पेक्ट्रम आहे तो, है ना, असा स्पेक्ट्रम आहे. हा जो काही अशा पद्धतीचा स्पेक्ट्रम आहे. व्हायोलेट आहे, व्हायोलेट कुठं कसा लक्षात ठेवायचा अल्ट्राव्हायोलेट, अल्ट्राव्हायोलेट आहे ना, अल्ट्राव्हायोलेटची जी साईड आहे अल्ट्राव्हायोलेट इथपासून इथपर्यंत आहे ना, ही जी साईड आहे इथं व्हायोलेट आहे. त्याची जी काही वेवलेंथ आहे ती किती आहे 380 ते 380 ते 450 nm पर्यंत. 300 किती आहे 380 ते 450 पर्यंत कोणाची वेवलेंथ आहे, कोणाची वेवलेंथ आहे व्हिजिबल लाईटची. व्हिजिबल लाईट मध्ये कोण व्हायोलेट जो आहे व्हायोलेट कलरची ही वेवलेंथ आहे. ब्लू कलरची किती आहे 450 ते 495. ग्रीनची किती आहे 495 ते 570. येलोची किती आहे 570 ते 590. ऑरेंजची किती आहे 590 ते 620. रेडची किती आहे 620 ते 750 है ना. मग रेड है ना, रेड कसा घ्यायचा इथं है ना, इन्फ्रारेड, इन्फ्रारेड ना, इन्फ्रा रेड हा रेड आहे ना, हा जो वेवलेंथ आहे ही रेड आहे, इन्फ्रारेड म्हणतो. अल्ट्राव्हायोलेट म्हणजे कशी आहे व्हायोलेट आहे. मग व्हायोलेट या साईडला आहे आणि रेड या साईडला आहे है ना, इन्फ्रारेड. मग त्याच्यानुसार त्याची वेवलेंथ पण आहे. वेवलेंथ इथं इकडे याची सेट झाली ही इतकी आहे, याची वेवलेंथ पण तेवढीच आहे. अल्ट्राव्हायोलेटची तू बघितली nm टू 400 nm, मग ही याच्या जवळ बसते, याच्या जवळ बसते. अल्ट्रा रेड कलरची जर बघितली तर किती आहे 620 ते 750. याची किती आहे 750, 700 पासून जास्त 1 mm पर्यंत. मग काय आहे हे जर रेडची आहे ती रेडची याच्याशी मॅच होते, याच्याशी मॅच होते. मग या स्पेक्ट्रम मध्ये त्याला ठेवा. मग रेड कलरची विचारली किंवा व्हायोलेट कलरची विचारली, याच्यावरून मधली जी रेंज आहे ती रेंज तुम्हाला लक्षात राहून जाते आणि ती तुम्ही पाहायची असते. मग या पद्धतीने हा जो काही स्पेक्ट्रम आहे त्याची वेवलेंथ आहे ती लक्षात ठेवायची असते. अशा पद्धतीने वेवलेंथ लक्षात ठेवल्यानंतर फ्रिक्वेन्सी वगैरे त्याचं काही मॅटर नाहीये. फ्रिक्वेन्सी तुम्हाला कुठं जास्त आहे कुठं कमी आहे हे तुम्हाला माहित पडून जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे झालं है ना, ही झाली वेवलेंथ वगैरे सर्व गोष्टी.